पिंपरीतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात आणखी एका पोलिसाचा जीव गेलेला आहे। दुचाकी अंगावर घातल्यामुळे जखमी झालेले पिंपरीतल्या भोसरीचे सहाय्यक फौजदार सुरेश चपटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। नाझीम, डॉक्टरांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिलेली आहे आणि ज्यांनी सुरेश चपटे यांच्या अंगावरती दुचाकी घातलेली होती त्यांच्यावरती काही कारवाई झाली आहे का? रेश्मा, ही धक्कादायक घटना जी आहे ती येत्या मागच्या रविवारी जी आहे ती घडलेली होती। मोशी टोल नाक्यावरती सुरेश चपटे जे आहेत ते तीन लोक जे आहेत ते दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावरती संशय आला म्हणून त्यांना अडवायला गेले असता त्यांनी तिघांनी त्यांच्या अंगावरती गाडी घातली होती आणि त्यामध्ये त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता, तर त्यांना डोक्याला आणि नाकाला देखील मार लागला होता। त्यानंतर सलग 3 ते 4 दिवस त्यांच्यावरती उपचार या ठिकाणी सुरू होते। काल मात्र अचानक त्यांचा यामध्ये निधन या ठिकाणी झालेलं आहे। डॉक्टरांकडून अद्याप स्पष्ट कारण जे आहे ते समोर येत नाहीये। पोलिसांकडून देखील वेगवेगळी कारणं जी आहेत ती या ठिकाणी पुढे येत आहेत। त्यामुळे नेमकं मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। तर दुसरीकडे ज्या तिघांनी यांच्या अंगावरती गाडी घातली होती ते तिघं जे आहेत ते अद्याप फरार आहेत। त्यांचा शोध भोसरी MIDC पोलीस या ठिकाणी घेत आहे। मात्र मृत्यूचं कारण या ठिकाणी स्पष्ट होत नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क या ठिकाणी लढवले जात आहेत। रेश्मा, नाझीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। अशाच पद्धतीने मुंबईत देखील पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना मारहाण करण्यात आली होती आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला होता। अशाच घटनेची पुनरावृत्ती पिंपरीत झालेली बघायला मिळते।